तर मग फायनली रामायण या मूवीचा एक छोटासा ग्लिम्स किंवा डेट अनाउन्समेंट ट्रेलर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, जो की नुकताच सोशल मीडियावर आउट झालाय. आणि हा एक छोटासा ग्लिम्स पाहून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की हो, आदिपुरुष सारख्या मूवीज आणखी बनायला पाहिजेत. कारण ह्याच त्या मूवीज आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी कळते. क्वालिटी आणि क्वांटिटी बघा, आदिपुरुष मूवीचा एक टीजर आल्यापासूनच त्या मूवी बद्दल काय बोललं जात होतं. तसंच तो मूवी त्यावर खरा देखील उतरला आहे. आणि रामायण ही एक एपिक भव्य मूवी आहे, जी की आपल्याला 2026च्या दिवाळीमध्ये पाहायला मिळणार आहे. मूवीच्या मेन कास्टमध्ये आहे रणवीर कपूर ॲज प्रभू श्रीराम, तर इथे साई पल्लवी ॲज सीतामाता, सनी देओल ॲज हनुमंतराया आणि या मूवी मधला सर्वात मेन रोल म्हणजेच रावण, ज्याचा रोल प्ले करतोय KGF स्टार यश. एवढ्या दमदार कास्ट मूवीज मध्ये असल्या तर आणखी काय पाहिजे. आणि मुळात या ग्लिम्स वरून हे तरी लक्षात येते की आपण खरंच पौराणिक रामायण बघतोय, नाही की एखादं कार्टून. करूनच मनात गुदगुल्या होत आहेत की हनुमंतरायाच्या भूमिकेत नेमके सनी देओल कसे दिसतील. आणि यस या मूवीमध्ये आपल्याला काजल अग्रवाल सुद्धा दिसणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर हे अनाऊन्स केलंय की त्याही या युनिव्हर्सचा एक पार्ट आहे. हा मूवी 2 पार्टमध्ये येणार आहे, एक 2026 आणि एक 2027. या ग्लिम्समध्ये आपल्याला मेन कॅरेक्टर्सचं इंट्रोडक्शन दाखवलेलं आहे. सोबतच जसं मंदिरांवर कोरीव काम करून चित्र रेखाटलेले असतात, त्यामध्ये आपल्याला इथे कुंभकर्ण वगैरे दाखवलेले आहेत. आणि हो, खरंच हा ग्लिम्स पाहून मी तर या मूवीसाठी खरंच सुपर एक्सायटेड आहे. कारण हो, या मूवीच्या स्वरूपातून आपल्याला परत एकदा एक मास लेवलचा सिनेमा अनुभवायला मिळणार आहे.